सत्याच्या मोर्चानंतर उद्धव ठाकरेंनी आता शेतकरी प्रश्नांकडे आपला मोर्चा वळवलाय। उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करणार आहेत आणि या वेळेला ते कर्जमाफीसह नुकसान भरपाईवरून सरकारला जाब विचारणार आहेत। दगाबाज रे पॅकेजचं काय झालं या घोषवाक्यासह ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरतायत। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे सरकारला घेरण्याची तयारी करतायत। उद्धव ठाकरेंचा 5 ते 8 नोव्हेंबर असा 4 दिवसांचा मराठवाडा दौरा असणार आहे। दगाबाज रे असे या दौऱ्याचं घोषवाक्य आहे। कर्जमाफी अतिवृष्टी भरपाईच्या आश्वासनाबाबत सरकारला ते जाब विचारणार आहेत। सर्व 8 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन उद्धव ठाकरे संवाद साधतील। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात होणार आहे। 34 तालुक्यातल्या शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत। दौऱ्यामध्ये हार तुरे नसणार, कुठेही मंच उभारला जाणार नाही। वाड्यांवर चावडीवर ते थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। 5 नोव्हेंबर संभाजीनगरमधून उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात होईल। पैठण, पाली, शिरसगाव मार्गे ते धाराशिवला पोहोचणार। धाराशिवमध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे। 6 नोव्हेंबर लातूर आणि नांदेडमधल्या शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे चर्चा करतील। नांदेडमध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। भोकरमधल्या तलाव रिसॉर्टमध्ये ते मुक्कामाला असतील। 7 नोव्हेंबर अर्धापूर, कळमनुरी, औंढा, परभणीमधल्या शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधतील। परभणीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी देखील चर्चा करतील। 8 नोव्हेंबर मानवत, सेलू, परतूर, घनसावंगीमध्ये उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार। संभाजीनगरमध्ये शिवसैनिकांशी देखील संवाद साधणार आणि त्यानंतर संध्याकाळी मुंबईकडे प्रस्थान करतील। मुंबईत झालेल्या सत्याच्या मोर्चानंतर ठाकरेंनी लागोलाग आपला मोर्चा मराठवाड्याकडे वळवला। महिनाभरात ठाकरे दुसऱ्यांदा मराठवाड्यात जात आहेत। त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी बोचरी टीका केली। ठाकरेंचा दौरा म्हणजे 2 मिनिटं शेतकऱ्यांची चर्चा आणि 10 मिनिटं पदाधिकाऱ्यांशी संवाद म्हणत त्यांनी खिल्ली उडवली। शिरसाट यांच्या टीकेला ठाकरेंच्या नेत्यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं। पक्षाच्या नेत्यांनी असं येणं फिरणं हे केलं पाहिजे। त्या 3 दिवसामध्ये किती मिनिटं ते कुणाशी बोलतात हे सुद्धा पाहणं एक उत्सुकता त्याची लोकांना लागलेली असते। त्यांचा दौरा म्हणजे कसा असतो हे आजपर्यंत आम्हाला सुद्धा कळालं नाही। 5 मिनिटं शेतकऱ्याशी बोलणं, 10 मिनिटं पदाधिकाऱ्यांशी बोलणं आणि मुंबईकडे प्रयाण, असा जर तो दौरा असेल तर त्याला काही अर्थही नाही। या 4 दिवसामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये जात असताना जवळपास 34 तालुक्यातून त्यांचा दौरा होणार आहे आणि 18 ठिकाणी 17 किंवा 18 ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद। आता शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना आम्ही शक्यतो कुठे व्यासपीठ असणार नाही याची खबरदारी घेतोय। कुठे स्वागत सत्कार असणार नाही। पारावर, चावडीवर, ओट्यावर अशा पद्धतीने हा कार्यक्रम शेतकऱ्यांशी संवाद होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यामुळे पुन्हा एकदा कर्जमाफी आणि नुकसान भरपाईचा मुद्दा चर्चेत येणार आहे। तसंच आगामी निवडणुकीच्या तोंडावर सरकार विरोधात वातावरण तापवण्यात ठाकरेंना ही संधी असल्याचं बोललं जातं। बच्चू कडूंच्या नागपुरातल्या आंदोलनानंतर सरकारनं कर्जमाफीसाठी 30 जून 2026 ही डेडलाईन दिली। ती डेडलाईन ठाकरे मान्य करणार की सरकारला आधी कर्जमाफीचा निर्णय घेण्यास भाग पाडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।